हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण करतो आहे व्हेज मसाला पुलाव. तर आपण एकतर पुलाव करतो किंवा मसाले भात करतो. तर पुलाव ह्यामध्ये खूप साऱ्या भाज्या असतात आणि तो पांढरा शुभ्र असा असतो. तर मसाले भात हा प्रामुख्याने गोडा मसाला त्याच्यामध्ये वापरला जातो आणि त्यात आपण वांगी घालतो. तर दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे, पण आज मी दोघांचंही कॉम्बिनेशन करून हा व्हेज मसाला पुलाव करणार आहे. त्यासाठी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपण घेणार आहोत या भाज्या, ज्यामध्ये आहे टोमॅटो, तोंडली, गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी, कोथिंबीर आणि हिरवे मटार. आणि आपण त्यामध्ये घालणार आहोत पनीर. तर पनीर आपण इथे मोठे मोठे चंक्स कट करून घेऊयात पनीरचे. तुम्हाला जर पनीर नसेल घालायचं तर तुम्ही त्याऐवजी सोयाबीन किंवा पालक चिरून घालू शकता, पण आज माझ्याकडे पनीर होतं तर मी आज पनीर घालणार आहे. तर पनीरचे मोठे मोठे तुकडे कट करायचे आहेत. तर आता इथे हे पनीर कट करून झालेलं आहे. आता एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे घालायचे आहेत आणि थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. तर पनीरचे तुकडे भातामध्ये तुटू नयेत, पनीर असं राहावं म्हणून आपण फ्राय केलं. आता त्याच कढईत आपण फोडणीसाठी तेल घेतलं आहे, त्याचे जिरं मोहरी घालायचं आहे आणि घालणार आहोत हिंग. त्यानंतर गॅस थोडा फास्ट करून त्यात पत्ताकोबी घालायचा आहे बारीक चिरलेला आणि आता गॅसची फ्लेम मीडियम करायची. तोंडली घालायचेत. तोंडलीऐवजी तुम्ही यामध्ये फरसबीचाही वापर करू शकता. त्यानंतर आपण घालणार आहोत गाजर. तर आता इथे घालून घेतलेलं आहे गाजर आणि हे चांगलं असं मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम मी आता स्लो केलेली आहे. थोडा वेळ आपण हे परतवल्यावर पुन्हा एकदा मिक्स करायचं. छान खालपासून पूर्ण मिक्स करायचं, नाहीतर काही भाज्या खाली चिकटतात आणि त्या वेगळ्या राहतात. तर मिक्स करायचं. आता ह्यामध्ये आपण बाकी भाज्या घालूयात, जसं की आता मी फ्लॉवर घातलेलं आहे आणि घालणार आहोत हिरवे मटार आणि शिमला मिरची घातलेली आहे. आता कोथिंबीर थोडीशी घालायची आणि 1 ते 2 मिनिट वाफ द्यायची. आता इथे वाफ देऊन झालेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करायचं. गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि आता मसाले घातले आहेत. हळद, तिखट आणि गोडा मसाला किंवा काळा मसाला मिक्स करायचा आहे पुन्हा. आणि आता ह्याला आपण वाफ देऊयात परत मसाल्यांसोबत. त्या अगोदर आपण ह्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि शेवटचा मसाला जो की आहे धणे जिरे पावडर आणि शेवट आपण घालायचा आहे टोमॅटो, जो की बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि आता ह्याला वाफ देऊयात. 2 ते 3 मिनिट वाफ द्यायची. आता वाफ देऊन झालेली आहे. ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ. तर तुम्हाला भाताचा कोणता प्रकार आवडतो, मसाले भात, बिर्याणी की पुलाव, ते मला सांगा कमेंट करून. तर आता इथे आपण पाणी घालून घेऊयात. गरम पाणी केलेलं आहे आणि हो, पनीरचे तुकडेसुद्धा मी घातलेले आहेत, पण त्याचं फुटेज आय थिंक रेकॉर्डच झालेलं नाही आहे, त्यामुळे ते दिसत नाही. आता पाणी घातलेलं आहे. गरम पाणीच घालायचं, नॉर्मल पाणी घालू नका, कारण जी प्रोसेस असते पदार्थाची तिच्यामध्ये डिस्टर्बन्स येतो जर आपण गरम पाणी गार पाणी घातलं आणि पदार्थ जरा विचित्र लागू शकतो. इथे 70% भात शिजलेला आहे. आता स्लो गॅसवर आपण मस्त भात शिजवून घेतला आहे. बघा किती छान मोकळा आणि परफेक्ट असा शिजलेला आहे. आता सर्व करूयात. बघा किती सुंदर असा कलरसुद्धा आलेला आहे. आता भात मी सर्व करते. खूप छान होती टेस्ट आणि खूप चांगला झाला होता. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा
आणि मला सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कशी वाटली रेसिपी. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.